2022 मध्ये रिलीज झालेला कांतारा जर तुम्हाला आठवत असेल तर मूवीच्या सुरुवातीलाच आपल्याला काही बॅक स्टोरी सांगितली जाते. त्या जागेची ज्या जागेमध्ये संपूर्ण चित्रपट घडणार आहे, म्हणजे ते जे जंगलातलं जे गाव आहे किंवा तिथला जो राजा वगैरे आहे यांची बॅक स्टोरी सांगितली जाते. म्हणजे तो राजाचे पूर्वज कोणतरी एक राजा होता, ज्याला मन शांतीसाठी तो भटकत होता आणि त्याला जंगलामध्ये एक दैव दिसतो. तो दैव तो त्या जंगलातील लोकांकडून मागून घेतो. तेव्हा दैवत म्हणतो की या लोकांना इथली जमीन दे आणि मला तू सोबत नेऊ शकतोस. त्यानंतर मग तो राजा त्या दैवाला घेऊन जातो आणि मग तो त्याच्या महालामध्ये त्यांची स्थापना करतो आणि त्या जंगलात त्या लोकांना कायमस्वरूपी ती जंगलातली जमीन मिळते. मूवीच्या सुरुवातीलाच आपल्याला ही सगळी बॅक स्टोरी जी आहे ना, ही एक व्हॉइस ओव्हर मधून सांगितली गेली होती. आता ही गोष्ट जर रिषभ शेट्टी यांची स्टोरी टेलिंगची स्टाईल अशी आपण पकडली तर सेम स्टोरी टेलिंग स्टाईल आपल्याला कांतारा द लिजंड चॅप्टर 1 हा जो आज म्हणजे 2 ऑक्टोबर 2025 ला रिलीज झालेला चित्रपटामध्ये आपल्याला सेम स्टोरी टेलिंगची स्टाईल आपल्याला पाहायला भेटते. आणि तुम्हाला एकच गोष्ट मी आता सांगतो, जर तुम्ही चित्रपट पाहायला जाणार असाल तर प्लीज उशीर करू नका, कारण चित्रपट सुरू होतो, तुम्हाला स्क्रीनवर हुंबाळे फिल्म्स हे नाव दिसतं. नेक्स्ट सीन शिवा स्क्रीनवर आपल्याला दिसतो, बालपणातला शिवा, ज्याला आपण पहिल्या 2022च्या कांतारामध्ये आपण पाहिलाय. आणि तो शिवा गावकऱ्यांना विचारतो की या जागेच माझे वडील का गायब झाले. ट्रेलर मध्ये सुद्धा तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल. आणि ती गावातला एक व्यक्ती त्याला सांगतो की या ठिकाणी आपले पूर्वज राहायचे. मग तो विचारतो खरंच इथं दैव आले होते का. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्टोरी कदंब डायनेस्टीच्या एरामध्ये जाते. आता त्या एरात काय घडलं होतं, त्या जागेचा इतिहास काय, हे देखील पुन्हा एकदा व्हॉइस ओव्हर मधून आपल्याला सांगितलं जातं. तर ते कदम डायनेस्टी होती, तिथं जंगल आहे, त्या जंगलात ते कांतारातले लोक वगैरे राहत आहेत. त्या जंगलाच्या बाहेर म्हणजे कोस्टल एरियामध्ये एक बंदरगाह आहे, त्या बंदरगावर एका राजाचं आधिपत्य आहे. आणि मग त्या राज्यातील लोक त्या जंगलामध्ये कांतारामध्ये जात नाहीत किंवा कांतारातील लोक बाहेरच्या जगाशी जास्त कनेक्टेड नाहीत वगैरे वगैरे. तर ही जी काही बॅक स्टोरी आहे ही सुद्धा व्हॉइस ओव्हर मध्ये तुम्हाला सांगितली जाते. आणि नंतर मग ट्रेलर मध्ये जसं तुम्ही पाहिलं होतं की तो जे राजा आहे त्या राजाची आणि कांतारातील लोकांच्या मध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट होतो, त्या दोघांचं युद्ध वगैरे होतं, हे तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिलं असेल. त्या युद्धाचं कारण काय, का ते युद्ध झालं, आणखीन काही गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला थिएटर मध्ये गेलात तुम्ही तर पाहायला भेटेलच तुम्हाला. ऋषभ शेट्टी यांच्यासाठी 16 कोटीमध्ये बनलेला 2022 मधला कांतारा हा त्यांच्यासाठी खूप मोठा प्रोजेक्ट होता, कारण इतक्या मोठ्या स्केलवर इतक्या मोठ्या बजेटचा चित्रपट त्यांनी बनवलाच नव्हता. परंतु जेव्हा त्या चित्रपटानं पॅन इंडिया लेवलला 400-450 कोटीपेक्षा जास्त कमाई केली, तेव्हा पॅन इंडियातल्या लोकांना असं वाटायला लागलं की बघा 450 ते 400 कोटी कमाई करणार चित्रपट फक्त 16 कोटीमध्ये बनलाय. जेव्हा कांतारा द लिजंड चॅप्टर 1 ची घोषणा झाली आणि त्याचं बजेट जेव्हा आपल्या समोर आलं 125 कोटीमध्ये हा चित्रपट बनलाय, तेव्हा पॅन इंडिया ऑडियन्सला असं वाटलं की 16 कोटीवरून 125 कोटी इतकी मोठी जंप घेतली आणि किती मोठं बजेट लावलं असं आपल्याला वाटत होतं. परंतु जेव्हा हा चित्रपट तुम्ही पाहाल ना थिएटरमध्ये, तेव्हा तुम्हाला असं जाणवल की या आधी जे तुम्ही चित्रपट पाहिले जे 200, 250, 300, 400 कोटीमध्ये बनलेत असं तुम्ही ऐकलं होतं, तुम्ही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिला आणि तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडला असेल की इतकं मोठं बजेट गेलं कुठं, जे चित्रपटात तर दिसत नाही. कांतारा बरोबर तसं होत नाही. मी हा विचार करत होतो की 125 कोटीमध्ये इतका चांगला चित्रपट बनवलाय ऋषभ शेट्टी यांनी. प्रत्येक डिपार्टमेंट या मूवी मधलं अतिशय परफेक्ट काम केलंय आणि तुम्हाला स्पष्टपणे जाणवतं की एक रुपया या चित्रपटच्या मेकिंग मध्येच फक्त गेलाय, वायफळ कुठेही गेलेलं नाही. हे फक्त एक डेडिकेटेड फिल्म मेकर, एक डेडिकेटेड फिल्म प्रोडक्शन हाऊसच करू शकतं. ज्या प्रकारचं प्रोडक्शन कुंभाळे प्रोडक्शनने केलंय ते पाहून मला असं वाटतंय की ही जी टीम आहे ऋषभ शेट्टी आणि कुंभाळे प्रोडक्शनची टीम, ही खरंच एक प्रामाणिक फिल्म मेकरची टीम आहे. मूवी मध्ये खूप सारे वॉर सिक्वेन्सेस आहेत, खूप सारे फायटिंग सिक्वेन्सेस आहेत आणि ज्या पद्धतीने ते कोरिओग्राफ केले, जो कॅमेरा वर्क दाखवलाय, जी सिनेमॅटोग्राफी आहे मूवी मध्ये ओव्हरऑल, म्हणजे वॉर सिक्वेन्स सोडलं तरी सुद्धा जे काही महालातले सिक्वेन्स आहेत आणि ऑब्व्हियसली कदंबा डायनेस्टीतला इरा तुम्ही दाखवताय, म्हणजे रात्रीचे जेव्हा सीन असतील तेव्हा फक्त त्या मशाली आणि त्या महालातले दिवे वगैरे याच लाईट मध्ये तुम्हाला दाखवायला लागणार आहे. तिथं तुम्ही जास्त काही लाईट वापरायचा प्रयत्न केला तर कदाचित ऑडियन्स ती गोष्ट पकडू शकतो. तर हे जे सिक्वेन्स आहेत ते नाईट मधले सिक्वेन्स, ते खरोखर कळतंय तुम्हाला की हे त्या मशालीच्या आणि त्या दिव्यांच्या लाईट मध्ये शूट केले गेले. त्याचबरोबर आर्ट डिझाईन, तो जो सेट उभा केलाय, तो जो राजमहाल उभा केलाय किंवा त्या जंगलातील लोकवस्ती जी बनवली गेली, ते तुम्हाला जबरदस्ती ती गोष्ट बिलीव्ह करायला लागते असं नाही वाटत. तुम्ही एकदम नॅचरली त्याच्यावर विश्वास ठेवता, इतकं त्याच्यात ऑथेंटिसिटी आहे. त्याचबरोबर त्या कांतारामध्ये राहणारे जे लोक आहेत ते आदिवासी वगैरे अशी लोक आहेत, ते त्यांचे जे काही कॉस्ट्युम आहेत किंवा त्यांना मेकअप केला गेलाय, पण तुम्हाला
किंवा तो मेकअप वाटत नाही, ते एकदम नॅचरल वाटतं. त्याचबरोबर राजघराणे जे दाखवलंय त्यांचे जर कॉस्ट्युम जर बघितले, त्यांच्यातले कलर जर बघितले, तर ते कलर जे आता आपण जे काही वापरतोय कलर, तसे कलर नाहीत, ते एकदम प्युअर कलर आहेत आणि ठराविक कलरच आहेत जे युज केले गेले. तो एक राजा दाखवलाय राजशेखर म्हणून, किंग राजशेखर म्हणून, आणि त्या राजाचे तुम्ही वस्त्र बघा. त्यानंतर त्याची राजकन्या आहे कनकावती, जिचा रोल प्ले केलाय रुक्मिणी वसंत यांनी, तर त्यांचे तुम्ही कॉस्ट्युम बघा. त्यानंतर त्या राजाचा एक राजकुमार आहे कुलशेखर म्हणून, त्याचा रोल प्ले केलाय गुलशन देवया यांनी. आता हे जे 3 कॅरेक्टर आहेत त्यांचे जर तुम्ही कॉस्ट्युम बघितले किंवा त्यांचे राजमुकुट जर तुम्ही बघितला, तर तुम्हाला प्रयत्न करायला लागत नाही त्या गोष्टी बिलीव्ह करण्यासाठी की तुम्ही कदंब डायनेस्टीच्या एरामध्ये गेलाय किंवा त्या काळातले लोक, त्या काळातले इमारती पाहताय वगैरे. इतक्या चांगल्या प्रकारचं रिसर्च आहे या चित्रपटाच्या मागं. तो जो रिसर्च केला गेलाय तो अतिशय योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट केला गेलाय. मी तुम्हाला खरं सांगतो, कांतारा 2022 जो होता त्याचा क्लायमॅक्स जो होता, त्या क्लायमॅक्स मध्ये जेव्हा ऋषभ शेट्टी यांच्या म्हणजे जे शिवाच्या अंगामध्ये जेव्हा दैव संचारतो, त्यानंतर तो परफॉर्मन्स जो दिला होता ऋषभ शेट्टी यांनी, तो इंडियन सिनेमा हिस्ट्रीतला वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स होता. पुन्हा एकदा या कांतारा चॅप्टर 1 मधला जो काही वॉर सिक्वेन्स आहेत आणि त्याला जे काही एकदम ग्रँड म्युझिक दाखवलं गेलंय, त्या म्युझिकची जी इंटेन्सिटी आहे, त्या इंटेन्सिटीला मॅच करण्यासाठी जो परफॉर्मन्स दिलाय ऋषभ शेट्टी यांनी, तो खरंच अनबिलिव्हेबल आहे. मला असं वाटलं की इतकी एनर्जी कुठून येत असेल त्या माणसाच्या शरीरात. म्हणजे ही फक्त एक प्रोजेक्ट म्हणून केलेली गोष्ट नाही कांतारा. मी इतकं जीव तोडून का सांगतोय तुम्हाला सांगतो. कर्नाटक इंडस्ट्रीची अवस्था मराठी इंडस्ट्री सारखीच होती. जास्त कमाई करत नव्हती ती इंडस्ट्री. ते जे एक बॅरियर होतं बॉक्स ऑफिस कलेक्शनचं, जे मराठीला आहे ते कन्नडाला पण होतं, ते जे ब्रेक केलं गेलं काही लोकांकडून, प्रशांत नील असू देत किंवा ऋषभ शेट्टी यांच्या हे जे असू दे यांच्याकडून, हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही एक प्रामाणिक फिल्म मेकर असाल, तेव्हाच ही गोष्ट होऊ शकते. आणि मला भरपूर गोष्टी बोलू शकतो या मूवी बद्दल. काही गोष्टी अशा ज्या मेकर्सनी तुम्हाला सांगितलेल्या नाही डायलॉग मधून, परंतु त्या गोष्टी तुम्ही जर बारकाईने बघितलं तर ते तुम्ही पकडू शकता. जसं की बेरमे हे जे कॅरेक्टर आहे ऋषभ शेट्टी यांचं, तो बेरमे कोण आहे तर त्या कांतारा ह्या जी काही जंगलातली वस्ती जी आहे त्या लोकांना एका गुहेमध्ये एक लहान बाळ सापडतं. ट्रेलर मध्ये तो शॉट तुम्ही पाहिला असेल, त्या बाळाच्या कडून वाघ जातो, तर तेच बाळ मोठं झाल्यानंतर ऋषभ शेट्टी बनतं. आणि जेव्हा ऋषभ शेट्टीचे काही वॉर सिक्वेन्स आहेत किंवा काही फायटिंग सिक्वेन्स आहेत, तेव्हा तेव्हा तो वाघ तुम्हाला तिथं दिसतो आणि त्यानंतर क्लायमॅक्स मध्ये सुद्धा दिसतो. जर तुम्ही थोडासा विचार केला तो वाघ काय रिप्रेझेंट करतो हे जर तुम्ही पाहिलं, तर तो बेरमे कोण आहे, ते बेरमे काय वेगळा आहे बाकीच्यांच्या पेक्षा, हे तुम्ही अंदाज लावू शकता. तर मूवीची स्टोरी मला आवडली, मूवीचा स्क्रीन प्ले मला आवडला. काही सिक्वेन्स मूवी मध्ये असे आहेत, जसं की एक सिक्वेन्स आहे ज्यामध्ये एक मोठा रथ आहे आणि तो, हा स्पॉइलर नाही, काय काळजी करू नका, तर तो रथ, तो राजाचा जो राजवाडा वगैरे आहे त्या परिसरात किंवा बंदर जे आहे त्या परिसरातली जी काही व्यापार पेठ आहे, त्या व्यापार पेठेतून तो रथ असा खाली येतोय आणि त्याचं तहेसमेस करून सोडतोय सगळ्या गोष्टी. हा सिक्वेन्स एखाद्या डिरेक्टरनं व्हिज्युअलाइज करणं, त्यानंतर तो लिहून काढलं आणि तो जो सीन आहे किंवा तो जो सगळे सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्स मध्ये जे काही सीन येणार आहे त्या प्रत्येक सीनचं डिव्हिजन करणं हे अतिशय अवघड काम आहे असं मला तो सीन पाहतानाच वाटत होतं. कारण ज्या पद्धतीने तो सीन एक्झिक्यूट केला गेलाय ती अतिशय अवघड गोष्ट आहे आणि ती इतकी शार्पली एक्झिक्यूट केली गेली. अशाच पद्धतीचे जे वॉर सिक्वेन्स आहेत ना, ते अतिशय सुंदर प्रकारे कोरिओग्राफ केले गेले. त्यामुळं तिथंच देखील तुम्हाला जास्त चीट केले गेले असं नाही वाटत की एकदम फास्ट कट दाखवलेत आणि काहीतर घनघोर युद्ध सुरू आहे असं दाखवले, असं नाही. काही लॉंग शॉट सुद्धा आहेत, वनर सुद्धा आहेत, सिंगल शॉट आहे ज्यात तुम्हाला कंटिन्युअस फायटिंग वगैरे दिसते. कॅमेरा वर्क जो वॉर मध्ये दाखवलाय तो प्रचंड कौतुकास्पद आहे. काही ठिकाणी कॉमेडी आहे जी काही लोकांना, काही ठिकाणी ती बरी वाटेल, काही लोकांना असं वाटू शकते की आता मूवी इतकी इंटेन्स झाली, वॉर सुरू आहे, मूवी क्लायमॅक्स कडे चालली आणि इथं कॉमेडी घालायची गरज नव्हती, अशी काही लोकांना वाटू शकतं. पण काही लोकांना तीच गोष्ट आवडू सुद्धा शकते. ते दुसरी गोष्ट, बेरमे हे जे कॅरेक्टर आहे ऋषभ शेट्टी यांचं, त्याचं आणि इतर जे काही कॅरेक्टर आहेत त्याच्या कांतारामधले, यांच्यामधलं इमोशनल रिलेशनशिप कमी दाखवलं गेलंय मूवीमध्ये. त्यामुळे जेव्हा कांतारावर हल्ला होतो तिथं जे काही गोष्टी घडतात त्यानंतरचा इमोशनल इम्पॅक्ट जो व्हायला हवा ऑडियन्सवर, तो तितकासा होत नाही जो 2022च्या कांतारामध्ये तुमच्यावर झालेला. जे काही त्याच्या मित्रांबरोबर किंवा गावाच्या लोकांबरोबर जे काही केलं जातं आणि ते केल्यानंतर जो शिवाला त्रास होतो आणि तो जो दाखवला गेला शिवा त्यांच्या सगळ्यांच्या विरोधात उभा राहतो त्या प्रशासनाच्या किंवा त्या शेवटी त्या राजघराण्यातले ते राजसाहेब वगैरे कोण आहे त्याच्या विरुद्ध, तर तेव्हा जे काही इमोशनल कनेक्शन तुम्हाला वाटतं ते हे कांतारा चॅप्टर 1 मध्ये दाखवलं गेलं नाही. तो कदाचित कॉन्शियस डिसिजन असू शकतो किंवा काही लोकांना असं सुद्धा वाटू शकतं की जे काही कॉमेडी सीन घातले ते थोडेसे कमी करून बेरमे हे जे कॅरेक्टर आहे म्हणजे ऋषभ शेट्टीचं, याचं आणि त्याची आई वडील मित्र मंडळी वगैरे वगैरे यांच्यातला थोडासा इमोशनल धागा दाखवण्यासाठी तो वेळ वापरला जाऊ शकला असता असं
काही लोकांना वाटू शकतं, परंतु तरी देखील मला ओव्हरऑल एक्सपिरियन्सवर या मूवीच्या एक त्याचा काही जास्त परिणाम होतोय असं मला वाटलं नाही. मला हा चित्रपट खरंच थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखा वाटला. मी असं रेकमेंड करेन की जरी तुम्ही चित्रपट पाहायला गेला, काही गोष्टी या चित्रपटाला तुम्हाला खटकल्या तरी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या चित्रपटाला आवडणार आहेत. काही निगेटिव्ह पॉईंट काही लोकांसाठी असतील, तेच निगेटिव्ह पॉईंट काही लोकांसाठी कदाचित ते गिनती सुद्धा धरणार नाहीत. मी माझं जे काही मत आहे ते तुम्हाला सांगितलं. व्हिडिओ कदाचित खूप मोठा झालाय, मी खूप वेळ झाला बोलतोय. तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर कदाचित तुम्हाला थोडंफार माझं काम आवडलं असेल. तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि प्लीज आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे सर्व व्हिडिओ युट्यूब तुम्हाला रेकमेंड करेल. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मात्र कांतारा या मूवीबद्दल जे काही तुमचं मत आहे ते नक्की मांडा आणि आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन चित्रपटावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.